हॅलो हॅलो मित्रांनो. हॅलो 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 मित्र हो. हॅलो 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 मित्रांनो. हॅलो हॅलो कोणीतरी आलेले आहेत दोघं जण. हा, नावं दिसायलेत. गणेश छान. वाघमारे छान छान. धन्यवाद. हां, धन्यवाद धन्यवाद. रमेश वाघमारे, दिलीप, वा वा वा, छान. माझा आवाज ऐकू येतो का हे सांगा. आणि टाईप करा म्हणजे मला कळेल आवाज ऐकू येतो का. कारण आज सेटिंग बदललेलं आहे आपलं. अगदी एका मिनिटामध्ये आपला व्हिडिओ सुरू करतो आहे मी. हॅलो छान. मंडळी येत आहेत. आणखी दोघे कुणीतरी आलेले आहेत. गडदे सर, बा. सतीश मस्के सर, धन्यवाद. ठाकरे सर, बरं काय मला थोडंसं लक्षात येत नाहीत. दिलीप जिरवणकर, गडदे सर, छान छान. मी अगदी अर्ध्या मिनिटामध्ये आपला व्हिडिओ सुरू करतो आहे. आज थोडीशी सेटिंग बदललेली आहे आपली. संजू आमचा आलेला आहे. छान वाटलं. अगदी 15-20 सेकंदामध्ये मी हा व्हिडिओ सुरू करतो आहे आज. कारण बराच वेळ झालेला आहे आणि आपली कथा मी म्हटलं होतं मागच्या वेळेस की 14-15 मिनटं चालते. पण चालते ती 14-15 मिनटं. पण मग माझ्या बोलण्यामध्ये 5-7 मिनटांचा फरक पडतो आणि मग ती 20-22 मिनटावर जाते. असं होते. ठीक आहे, 10 सेकंदामध्ये मी ही कथा पुन्हा सुरू करतो आहे. मंडळी येत आहेत, मंडळी येत राहतील. मागच्या वेळेस फार मोठा प्रतिसाद आपल्याला मिळाला होता मंडळींचा. आणि मागची कथाही छान होती. अनेकांनी कळवलं की फार छान कथा होती. किस्से लाल एक होता. किस्से लाल, तसे किस्से लाल अनेकांनी अनुभवलेले आहेत असं अनेकांनी लिहिलेलं आहेत. प्रत्येक गावात 1-2 तरी किस्से लाल अशा पद्धतीचे असतात, होऊन जातात. काही लक्षात राहतात, काही लक्षात राहत नाहीत. आमच्या गावातही असा किस्से लाल होता एक. आणि त्यातलेच काही किस्से मी तुम्हाला त्या दिवशी ऐकवले होते. तर ठीक आहे, मी 2 सेकंदामध्ये आता ही कथा सांगायला सुरुवात करतो आहे. सारं काही बावाराव मुसळे, रविवारचे कथावाचन, भाग 37. कथेचे नाव, आधार. कथेचं हे नाव बदललेलं आहे मी. त्याला एक कारण आहे. मी काल खून असं एक नाव सांगितलं होतं तुम्हाला, पण खून ही कथा मला सांगता येत नाही. याचं कारण असं आहे की राहुल आदित्यमध्ये छापून आलेली ती जी कथा होती ती वाशिमच्या आमच्या घरी राहिलेली आहे. आणि मी, आमचे दादा अनसिंगला राहतात. वाशिम जिल्ह्यातच हे अनसिंग आहे, जवळ आहे. पण शेतात आलो होतो त्यांना सोबत घेऊन, आणि मग त्यांना पोचवायला मी अनसिंगला आलेलो आहे. त्यामुळे मग अनसिंगला मी हा व्हिडिओ करत आहे. कारण वाशिमला जाऊन व्हिडिओ करणं शक्य होत नव्हतं. मध्येच मग 6 वाजले असते, माझी घाण झाली असती. त्याच्यामुळे मग मी हा निर्णय घेतला की आज आपण इथेच दत्ता खोळे, छान.
इथेच आपण हा व्हिडिओ तयार करू. आणि मी नेहमी जी कथा सांगत असतो वेगवेगळ्या साहित्य संमेलनामध्ये असेल किंवा मग शाळा कॉलेजेसमध्ये जे काही कार्यक्रम होतात कथाकथनाचे, त्या कार्यक्रमामध्ये असतो. म्हणजे साधारणतः गेली 30 वर्षे, 30-35 वर्षे असं म्हणा, मी ही कथा सांगतोय आणि अनेक ठिकाणी सांगितलेली आहे मी. ही कथा ऐकल्यावर तुम्हाला बागबान चित्रपटाची आठवण येऊ शकेल, पण बागबान हा चित्रपट नंतर आलेला आहे, माझी कथा आधीची आहे, हे एक लक्षात घ्या. म्हणजे असं नाही झालं की माझ्याच कथेवर त्यांनी बागबान काढलेलं आहे. बागबानमधलं जे वातावरण आहे ते शहरी आहे आणि माझ्या कथेमधलं वातावरण अर्थातच ग्रामीण आहे. पण ही कथा अतिशय छान कथा आहे. राम चौधरी, वा छान, आनंद झाला रे राम. आणि म्हणून ह्या कथेची जी पार्श्वभूमी आहे ती ग्रामीण असल्यामुळे आणि सतत 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 आपल्या डोळ्यासमोर अशी चित्र येत असल्यामुळे कदाचित कधी कधी असंही होऊ शकते दुर्दैवानं की आपल्या घरातच अशा प्रकारचं एक चित्र उभं राहत असते. नाईलाज असतो आपला त्यावेळेस, आपण स्वतः तसं करू शकणार नाही, पण आपल्या घरातले कोणीतरी मेंबर तशा पद्धतीचं वागतात. तर या कथेमध्ये एक ज्येष्ठ व्यक्ती, घरातली ज्येष्ठ व्यक्ती, तिच्या बाबतीत तिचे 2 मुलं कशा पद्धतीनं वागतात. अर्थात सुनांकडून अपेक्षा नसते, सुना ह्या सुनाच असतात, त्या बाहेरून आलेल्या असतात, पण आपलं जे रक्त आहे ते रक्त कसं वागते हे या कथेमधून मी दर्शवलेलं आहे. आज ही गोष्ट ज्येष्ठांच्या बाबतची ही जी गोष्ट जी म्हणतो आहे मी, त्यांची जी आबाळ होते आहे ती आबाळ ही फार मोठ्या प्रमाणात होत आहे. आधी फार कमी होती, हळूहळू तिचं प्रमाण आता वाढत जात आहे. एक तर काय होते की ही ज्येष्ठ मंडळी एकतर कमाई काही करत नाहीत, बसल्या जागी त्यांना खायला प्यायला द्यावं लागते, इतकंच काय त्यांचा दवाखानाही करावा लागतो. म्हणजे त्यांच्यावर खर्च विनाकारण होतो असं कर्त्या पुरुषाला वाटत असते घरातल्या. वास्तविक त्यांनी जी काही कमाई आपल्यासाठी करून ठेवलेली असते ती कमाई इतकी असते की आपण त्यांचे असे 7 जन्म जरी त्यांची सेवा केली म्हातारपणाची तरी ती फिटणारी नसते. पण याची जाणीव फार कमी लोकांना असते. तर अशा पद्धतीची ही कथा आहे आणि माझ्या अत्यंत आवडीची आहे. जिथे जिथे मी ही कथा सांगतो 2 प्रकारचे अनुभव मला आलेले आहे. साहित्य संमेलनामध्ये म्हणजे गर्दीच्या ठिकाणी, मोकळ्या वातावरणामध्ये, मोकळ्या मंडपामध्ये जेव्हा मी ही कथा सांगतो त्यावेळेस या कथेचा फारसा परिणाम लोकांच्यावर, ऐकणाऱ्यांच्यावर होत नाही. पण जेव्हा एखाद्या बंदिस्त जागेमध्ये, एखाद्या हॉलमध्ये, एखाद्या रूममध्ये, एखाद्या वर्गातल्या एखाद्या शाळेचा एखादा जे काय असेल त्यांचं व्यवस्था असेल अशा ठिकाणी जेव्हा मी ही कथा सांगतो, म्हणजे मर्यादित लोकसंख्या असते त्यावेळेस, कदाचित 500 सुद्धा असू शकते. मर्यादित याचा अर्थ हॉल जर असेल तर तिथे 400-500 लोक सहज असतात. पण हजारो लोकांच्या समोर जर समजा साहित्य संमेलनामध्ये ही कथा सांगतो म्हटलं तर ती परिणाम करत नाही असा माझा अनुभव आहे. पण जेव्हा अशा मर्यादित लोकांच्या समोर मी ही कथा सांगतो तेव्हा मित्र हो, या कथेच्या शेवटाने लोकांच्या डोळ्यात पाणी आलेलं मी पाहिलेलं आहे. आणि मी सुद्धा ही कथा सांगताना प्रत्येक वेळेस तितकाच गहिवरून जात असतो. बघूया आज काय अनुभव येतो तो. कारण ही कथा लिहिलेली नाही माझ्यासमोर, संहिता नाही. मी ही कथा उत्स्फूर्तपणे सांगत आहे. त्यामुळे बघूया तुमच्यावर काय त्याचा परिणाम होतो तो. तर मंडळी बरीच आलेली आहे आणि आणखी काही मंडळी येतील. आणि मी आजच्या या कथा वाचनाच्या नव्हे, पण आजचं कथाकथन आहे, आजचं थोडंसं अपवाद म्हणून कथाकथन आहे. या कथाकथनाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला एक विशेष बातमी सांगणार आहे की यावर्षी अमरावती विद्यापीठाच्या BCom भाग 1 साठी अगदी नवीन, आत्ता या मागच्या महिन्यातच हा अभ्यासक्रमाची निवड झालेली आहे. अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रम मंडळाने हा अभ्यासक्रम योजिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही कथा पहिल्यांदा अगदी कोणत्याही विद्यापीठामध्ये याच्या आधी ही कथा लागलेली नव्हती. पण पहिल्यांदा ही कथा अमरावती विद्यापीठाच्या वाणिज्य भाग
BA वाणिज्य भाग 1 साठी अभ्यासाला लागलेली आहे. तेव्हा दुहेरी फायदा आहे याच्यामध्ये. जे कोणी ही कथा शिकवणारे असतील, प्राध्यापक मंडळी आहे आणि शिकणारे विद्यार्थी असतील, त्यांनाही या कथाकथनाचा लाभ मिळू शकतो. वर्गातही ते ही कथा जेव्हा मी कथन करेल त्यावेळेस ते वर्गात मुलांना समजावून सांगू शकतात किंवा ऐकवू शकतात. कारण कसं असते, एखादी कथा वाचणं आणि एखाद्या कथेचं कथन करणं याच्यामध्ये फार फरक असतो मित्र. कथन करताना त्या कथन करणाऱ्याच्या चेहऱ्यावर शब्दागणिक, वाक्यागणिक जे हावभाव पसरत असतात ते फार महत्त्वाचे असतात. वाचताना कदाचित ते कमी पडतात. माझं वाचन आहे तशा पद्धतीचं, एखादे वाक्य, एखादं शब्द उच्चारताना मी तशा पद्धतीचे हावभाव करतो हे तुमच्याही लक्षात आलं असेल. पण कथाकथन करताना पूर्णपणे तशा पद्धतीनं आपण कथाकथन करत असतो. आणि म्हणून कथाकथन हे वाचनापेक्षा अत्यंत प्रभावी असं साधन आहे. तर मित्रहो, या कथेच्या वाचनाला नाही, कथेच्या कथनाला मी सुरुवात करतो आहे. भाऊसाहेब मिस्त्री, अर्जुन राऊत सर थोडेसे उशीर आले पण कथा तुमच्या हाती लागतात. त्यामुळे मी आता कथाकथनाला सुरुवात करतो आहे. पुन्हा सांगतो, सारं काही बाबाराव मुसळे. रविवारचे कथन हे एक अपवाद म्हणून, या आपल्या या सिरीजमधला, कथा वाचनाच्या सिरीजमधला एक अपवाद म्हणून रविवारचे कथन भाग 37वा, कथेचे नाव अर्थात आधार. पाहता कथा सांगतो मी. 2 दिवसापासून सुरू असलेला वाटण्यांचा घोळ एकदाचा संपला. सकाळपासून सारखा एकाच जागी बसून असलेला म्हातारा आंबला. तहानही लागली म्हणून मग बाहेर जाऊन पाणी पिण्याच्या उद्देशाने तो जाग्यावरून दोन्ही हातांना नेट देऊन उठत असताना मधल्या घराच्या दरवाजाला टेकून बसलेल्या लहान्या सुनेकडे त्याचं लक्ष गेलं आणि त्या सुनेनं म्हाताऱ्याकडे पाहून नाक मोडलं. ते पाहिल्यावर म्हाताऱ्याला फार राग आला. कारण कानामागून आलेली ही लहानी सून इतकी शिरजोर झाली की तिनं आपल्या नवऱ्याचे कान भरले आणि तोही हलक्या कानाचा. ती म्हणेल तसा ऐकू लागला आणि पाहता पाहता घर फुटायच्या मार्गाला लागलं. म्हाताऱ्याला 2 मुलं, मोठा आणि लहाना. म्हाताऱ्याच्या जवळ काय होतं? म्हाताऱ्याच्या वडिलांनी मजुरी केली. काय दिलं म्हाताऱ्याला? मजुरीच्या बदल्यात 2 हात. बाकी काही शिल्लक नव्हतं. घरावर झोपडं होतं. जमीन नव्हता, जुमला नव्हता, काही नव्हता. पण म्हाताऱ्यानं आणि म्हातारीनं अतिशय काबाड कष्ट केले आणि दोघांनी एक पै जोडून 18 एकर रान विकत घेतलं. 18 एकर रान. एवढंच नाही तर एक जागा विकत घेऊन त्या जागेवर 18 खांबांची, म्हणजे 18 एकर रान आणि 18 खांब, हे एक सूत्र आहे त्यातलं. 18 खांबांची एक जोडणी सुद्धा उभी केली. पुढे बराच मोकळा भाग राहिला.
अंगणाचा, त्याच्या पुढे त्यांनी परकोटासारखी एक भिंत बांधली, मोठा दरवाजा केला. हे सारं करताना म्हातारीनं म्हाताऱ्याला खूप 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 मदत केली. कधी सोन्या नाण्यासाठी रुसली नाही, कधी चांगल्या पांघरुणासाठी, चिरगुटासाठी, पांघरून चिरगुट याचा अर्थ लुगडं आणि चोळी, म्हातारी कधी रुसली नाही. दिसते कष्ट 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 कष्ट, आणि त्या कष्टाच्या भरवशावर हा जो काही इमला म्हातारीनं तयार केला, त्याच्यासाठी ही लहानी सून आता घरात फाट पाडते आहे. आयतं भेटायला ना, तिला काही करायचं काम नाही पडलं. म्हाताऱ्यानं तो विचार सोडून दिला. म्हातारा उठला, तिच्याकडे दुर्लक्ष केलं, बाहेर आला. बाहेर ओट्यावर आला तर रणरणत उन्हाळ्यातलं ऊन, भर दुपार झालेली. दरवाज्यात आल्या आल्या म्हाताऱ्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली. म्हाताऱ्यानं डोळ्यावर असा हात ठेवला आणि थोड्या वेळात अंधारी गेल्यावर त्यानं समोर पाहिलं तर काय दिसलं? अंगणात तुळशी बिंद्रावन. हे तुळशी बिंद्रावन म्हातारीनं घर बांधल्यावर म्हाताऱ्याकडून मुद्दाम तयार करून घेतलं होतं. बरोबर मध्यभागी म्हाताऱ्याच्या पाठीमागं लागून विटा आणायला लावल्या, वाळू आणायला लावली, सिमेंट आणायला लावली. गावातल्याच एका काम करणाऱ्या गवंड्याला बोलावून घेतलं आणि हे तुळशी बिंद्रावन उभं केलं. आता काय होईल या तुळशी बिंद्रावनाचं? आता या घराचे 2 भाग होतील. ही पोरं ऐकली तर ठीक, नाही तर बरोबर मधातून भिंत तयार करतील आणि म्हातारीचं तुळशी बिंद्रावन कायम राहणार नाही. अरे रे 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 रे. म्हाताऱ्यानं एकदा डोळे भरून तुळशी बिंद्रावनाकडे पाहिलं. म्हातारीची आठवण तीव्र झाली, पण तो कड मनात दाबला आणि बाजूला ठेवलेला जो माठ होता, पाणी पिण्यासाठी त्या माठाकडे आला. माठ ठेवलेला घडवंचीवर, त्याच्यावर झाकण, त्याच्यावर एक गिलास. तोच गिलास बुडवून पाणी प्यायचं ज्यानं त्यानं, ही व्यवस्था. म्हातारा त्या माठाजवळ गेला, ग्लास उचलला, झाकण उचललं, माठात ग्लास बुडवला, भरून घेतला, झाकण ठेवलं आणि थोडासा मागे कलून म्हातारा पाणी पिण्यासाठी ग्लास तोंडाच्या जवळ नेऊ लागला, तर तेवढ्यात त्याच्या हातावर रट्टा बसला आणि त्याच्या हातातला ग्लास निसटला, खाली जमिनीवर पडला. ग्लासातलं पाणी सगळं जमिनीवर पडल्यानं एका क्षणात जमिनीनं शोषून घेतलं आणि वरून कचकच ऐकायला आली. तुम्हाले काय? पाणी घेता आणि प्यायच्या जागी सांडता. आमच्या डोक्षीचे कातडे जातात, केस जातात. गावाबाहेरून 1 किलोमीटरहून पाणी आणा लागते डोक्षावर.
व्हा इकडं, काही प्यायचं नाही पाणी. म्हाताऱ्यानं डोळे लावून घेतले. लहान्या सुनेनं त्याचा दंड धरला आणि त्याला बाजूला केलं. अरे अरे अरे, लहानी सून म्हणते, आयत्या पिठावर रेघोट्या मारता. कोण मारते रेघोट्या? मथारा मारते, काही लहानी सून मारते. कोणाची कमाई? मथारीची काही लहान्या सुनाची का पोरायची? पण म्हातारा काही बोलू शकत नव्हता. त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तहानेनं कोरडा झालेला नड्डा तसाच घेऊन म्हातारा पुन्हा घरात येऊन बसला. तेव्हा वाटण्या करण्यासाठी म्हणून दोघा भावांनी बोलावलेल्या मेहुण्याला, म्हणजे बहिणीच्या नवऱ्याला, म्हाताऱ्यानं काहीतरी बोलायचं म्हणून तोंड उघडलं. पण तो जावाईच बोलला, मामा, या दोघा भावाच्या वाटण्या झाल्या, वावरं वाटले, हे घर वाटलं, बराबर अर्धे अर्धे हिस्से केले. या दोघांना तुमच्यासाठी 1 एकर पण वावर ठेवायची तयारी दाखवली नाही. दोघा भावाचं म्हणणं, मथाऱ्याले ज्याच्यात करमल त्याच्यात मथाऱ्यानं राहा. बोला आता, तुमचा काय निर्णय आहे? कोणात राहणं आवडेल तुम्हाला? काय बोलणार म्हातारा? कोणात राहणं आवडेल? लहान्या पोरात? नको रे बापा, ही लहानी सून मथारपणी इज्जत घेईल, काय तुफान घेईल त्याचा भरोसा नाही. लहान्या पोरात नको, त्याच्यापेक्षा मोठ्या पोरात. मोठी सून बी सुदी आहे, लहानीसारखी आगजाळ नाही. म्हाताऱ्यानं मनात विचार केला, पण बोलून दाखवलं नाही. मग मोडू मीटिंग, ठरवा तुमचं काय तुम्ही ते मामा, आणि कोणात राहायचं ते राहा. म्हाताऱ्याचा होकार नकार काहीही नसताना मीटिंग मोडली. पाहुणा गावाकडे गेला. संध्याकाळ झाली, अंधार पडू लागला. उदास होऊन म्हातारा पुढच्या दरवाज्यात येऊन बसला, आवाराच्या मोठ्या दरवाज्यात. तेवढ्यात मोठ्याचं पोरग काशा म्हाताऱ्याच्या जवळ आलं. म्हाताऱ्या पुढं बसलं. म्हाताऱ्याच्या दाढीचे खुट हातानं कोंभाळत कोंभाळत म्हणलं, आजा, आज लाहिनी मायनं दुसरी चूल काऊन पेटवली हो? म्हाताऱ्याचं लक्ष गेलं. वस्त्रीत दोन्हीकडून 2 चुला पेटल्या होत्या, एक मोठीची एक लाहिनीची. दोन्हीच्या चुलीतला जाळ म्हाताऱ्याला वाटला हा चुलीतला जाळ नाही, आपल्या डोळ्यातला जाळ आहे. काय उत्तर द्यावं या काशाले? काय कळते त्याले हे दोघं भाऊ अलग निघाले म्हणून? पण त्याचं समाधान करायसाठी म्हातारा म्हणाला, अरे बाबा, एका चुलीवर सगळ्याच्या
भाकरी कोल्ड्यास करण्याले टाइम लागते आणि ती लवकर व्हा म्हणून मग तुझ्या लहानी मायनं दुसरी चूल पेटवली. तसा काश्या म्हणला, आज्या खोट बोलायले, तुम्हाला काय वाटते मला कळत नाही. अहो लहानी माय आमच्यातून अलग निघाली. एवढ्या लेकराला कळते अलग निघणं सोपं असते. ते माणसाची मन तोडून एकमेकापासून दूर जायचं, रक्ताचे नाते तोडायचे. म्हातारा गप्पच झाला. पुन्हा कशा चुळबुळ 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 करत होता. काही वेळ गेला. तेवढ्यात काशाच्या मायनं काशाला आवाज दिला, काशा स्वयंपाक झाला जेवायले. काशा लगबगीनं उठत म्हाताऱ्याला म्हणाला, आज्या चला माय जेवायला बोलवायली. काशाचं हे बोलणं तिच्या मायनं ऐकलं आणि ती तिथूनच त्याच्यावर खेकसली. अरे ए मुडदिया, त्या मथाऱ्याले कहाले आणता हेलपाटे खायले, तू एकटाय तो जेवल तिकडं. काशाचा हात धरून अर्धवट उठलेला म्हातारा काशानं मायचे हे बोल ऐकले आणि म्हाताऱ्याचा हात सोडून दिला. म्हाताऱ्याच्या काशाच्या हाताचा आधार म्हाताऱ्याच्या हातातला निसटला आणि एका क्षणात अर्धवट उठलेला म्हातारा दानकन जमिनीवर आदळला. म्हाताऱ्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. असा अंधार पसरला की जो आता कधीही संपणार नाही, कधीही संपणार नाही. मित्रो, इथे ही कथा संपलेली आहे. मी भाऊक झालो. आपली काय अवस्था असेल ती मला माहित नाही. किती वेळा ही कथा सांगितली असेल मी? जवळपास 200 वेळा. एक मिटकरी नावाचे आमचे मंगरुळपीरचे लोककलावंत एका ठिकाणी कथा सांगायला गेलो मंगरुळपीरमध्ये, तेही तिथे होते. कथा संपल्यावर अक्षरशः ते रडायला लागले. म्हणाले, बाबाराव तुम्ही जी कथा सांगितली ना ती माझीच कथा आहे. मी त्यांना म्हटलं, काका ही तुमची एकट्याचीच नाही, ही अनेकांची कथा आहे. वास्तविक आपल्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलांनी आपल्या आई वडिलांची किती काळजी करायला पाहिजेत हे या कथेतून मला सांगायचं आहे. पण किती मुलं हे ऐकतील, किती जण ऐकतील आणि कितीच्या मनावर या कथेचा परिणाम होईल. तसं ग्रामीण भागातूनही मी ही कथा सांगितली अनेकांना, अनेक ठिकाणी. अनेक जण भावूक झाले, अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. पण हे सगळं तात्कालिक असते मित्र हो. एकदा इथून आपण उठलो, काष्टा झटकला की जे ऐकलं ते सोडून देतो आणि आपल्या व्यवहारात आपण रममान होतो. आपण कथा ऐकताना आपलं असं काही होऊ नये. अर्थात मला माहिती आहे की आपल्याकडे अशी अवस्था आपल्या घरातल्या ज्येष्ठ माणसांची होणार नाही.
होणार नसेल त्याचाही मला आनंद आहे. आणि म्हणून ही कथा संपवताना मी आपली रजा घेताना अतिशय भरल्या मनानं एवढंच म्हणतो की ज्येष्ठांना सांभाळा, त्यांना जपा. ती आपली फार मोठी संपत्ती आहे, आपलं सांस्कृतिक देणं आहे, आपल्या जगण्याचा फार मोठा आधार आहे. तेव्हा इथेच आपण थांबू. पुन्हा पुढच्या रविवारी भेटू एक नवी कथा घेऊन. तोपर्यंत नमस्कार.